कोण आहेस तू? माझ्या डोंगरावर काय करायला आलीस? गाववाल्यांनी माझी हेरगिरी करायला धाडलंय वय तुला? नाही ताई, मला कोणी नाही पाठवलं. लोक म्हणतात तुम्ही हरवलेली माणसं परत आणून देता, म्हणून मी तुमच्याकडे आली होती. मला माझे बाबा परत हवेत. माझं नाव प्रिया, मी सर्जेरावांची लेक. सर्जेरावाची पोरगी? कोणता माणूस? नाव सांग त्याचं. पैशाच्या राशी ओततो त्याच्या पुढं, पण त्याला घेऊन येतो. पैसा बघून तो येणार नाही, आणि त्याला तुला जबरदस्तीनंच आणावं लागल. त्याचं नाव हाय सर्जेराव. गावचा नावाडी? वय, गावचा नावाडी. सर्जेरावाची पोरगी? सावकाराच्या वाड्यात कस्तुरीताईच्या हाताखाली काम करते मी. सावकारा, धुरपेशी धोका म्हणजे काय हे आता तुला समजल. विचार बी केला नसशील की धुरपा धोक्याचं उत्तर तुला कसं देईल. ए पोरी, तुझा बाप मी शोधून देईन, पण माझी एक आठ आहे. कोणती अट? मी काहीही करायला तयार आहे. तू जिकडं काम करतेस नव, तिथल्या कोणाचं तरी रगत मला आणून दे. पण ते मी कसं आणू? माझी देवी लय कडक आहे. रक्ताचा नैवेद्य दाखवल्याशिवाय ती हरवलेली माणसं परत आणून देत नाही. एक काम कर, तू मला कस्तुरीचंच रगत का आणून देत नाही? बघ, मानवाचं रगत भेटलं की तुझे बाबा लगेच सापडतील. पण ते मी कसं आणू? तुला बाबा परत पाहिजेत नव? मग जा आणि रगत आण. उद्या आमुषाची रात हाय. तो चाकू दिसतोय नव? तो घेऊन जा आणि लपून ठेव गोट्यात, आणि उद्या सकाळी तिला मारून रगत आण. कस्तुरीचं रगत आणलंस की तुझे बाबा परत आलेच समज. जा, पळ इथून, पळ. पांडुरंग 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 पांडुरंग. कस्तुरीचं रगत आणलंस की तुझे बाबा परत आलेच समज. काय करते प्रिया? तो चाकू दिसतोय नव? तो घेऊन जा आणि लपून ठेव गोट्यात, आणि उद्या सकाळी तिला मारून रगत आण. ती हातात चाकू का घेऊन आली? नक्की काय करते प्रिया? हातात चाकू का घेऊन आली? अरे कस्तुरीताई,
जी मालक. बोलावणं धाडलं होतं होय मला. लय मोठं काम आहे तुझ्याकडं. आज रात्रीच आपल्याला जंगलात जायचंय. त्या काळ्या पाण्याच्या डोहापल्याड, त्या जुन्या घळीत. काळ्या पाण्याच्या डोहापल्याड? नाही मालक, तथं नाही. म्या माझी होडी तिकडं नेणार नाही. का र? काय अडचण आहे तुझी? मजुरी दुप्पट देईन तुला. सर्जेराव, जास्त विचार करू नकोस. इथं मजुरीचा सवाल नाही मालक, ती जागा शापत आहे. मला माहिती आहे तिकडं काय आहे ते. तिथं योगमायेची मूर्ती आहे आणि ती मूर्ती म्हणजे देव नाही, भयंकर शाप आहे. जो कुणी ती मूर्ती आणायचा प्रयत्न करल त्याचा विनाश ठरलेला आहे. म्या माझ्या गावाला आणि माझ्या कुटुंबाला धोक्यात घालणार नाही. म्या जाणार नाही. तुझ्या बोकांडीवर माझ्या कर्जाचा किती डोंगर हाय, इसरलास होय? मालक, पायी पायी फेडल म्या तुमची. रात्र दिवस रागात आटून मजुरी करणार म्या, पण तिकडे जाणार नाही. माझ्या लेकाला दुसरं कुणी नाही, तुम्हीच मारलंय. आता पौतर दोघींनी एकमेकांचं रघात काढलं असं. काही नको. चाकू उचल. नाही ताई. चाकू उचल. बोल, काय बेत होतं तुझं? ताई माफ करा ताई. त्या धुरपाबाईने मला सांगितलं होतं. धुरप्याने पाठवलं तुला मला मारायला. ताई माफ करा. रक्ताचा नैवेद्य स्वीकार कर माये. ही धुरपा तुझी दासी हाय. प्रकट हो योग माये.
वासुकी, 15 दिवस झाले तुला पृथ्वीलोकात जाऊन काय बातमी आणलीस? सापडली माझी मूर्ती की रिकाम्या हाताने परत आलीस? क्षमा करा माते, मी 15 दिवस पृथ्वीलोकावर त्या मूर्तीचा चहूबाजूंनी शोध घेतला, पण मूर्तीचा काहीच ठाव ठिकाणा लागला नाही. माझ्या एकमेव मूर्तीला, जी हजारो वर्षांपासून त्या गुहेत सुरक्षित होती, तिला हात लावण्याचे धाडस कोणत्या मानवाने केले? तुला काहीच कसे समजले नाही? माते, त्या गुहेच्या आणि डोंगराच्या पलीकडे जे गाव आहे, तिथे एक सावकार राहतो. तो अत्यंत लालची आणि क्रूर आहे. तुमची परमभक्त धुर्पा त्या सावकाराला तो डोंगर सहजासहजी पार करू देणार नाही, याची मला खात्री आहे. मग आणखी कोण असू शकतो तिथे? माते, गावात आणखी एक माणूस आहे, सर्जेराव. तो त्या गावातला एकमेव नावाडी आहे जो होडी चालवतो. ज्या दिवसापासून तुमची मूर्ती जागेवरून हल्ली आहे, बरोबर त्याच दिवसापासून तो सर्जेराव गावातून गायब आहे. गावकरी म्हणतात की तो मेला. ह्या धक्क्याने त्याच्या बायकोला वेड लागले आहे आणि त्याची पोरगी प्रिया त्या सावकाराच्या घरी कर्ज फेडण्यासाठी राबत आहे. सर्जेरावच्या म्हाताऱ्या आईचे मात्र ठाम म्हणणे आहे की त्या लालची सावकारानेच तिच्या मुलाला गायब केले आहे. मूर्ख मानव, माझा शाप आता त्यांच्या पाठीशी लागला आहे. वासुकी, मूर्ती तिथून हलवण्यामागे त्या सावकाराचा आणि त्या सर्जेरावचा नक्कीच हात आहे. त्यांनी केवळ एक मूर्ती चोरली नाहीये, त्यांनी साक्षात योगमायेचा अपमान केला आहे. आणि योगमायेचा अपमान म्हणजे मृत्यूला आमंत्रण आहे. वासुकी, हजारो वर्षे झालीत योगमायेने पृथ्वीलोकावर पाऊल ठेवले नाही. आता वेळ आली आहे. जा, कुरकुर काढ त्यांना. राम कृष्ण हरे, 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 राम कृष्ण हरे. एवढी वर्ष झाली पाण्यासाठी अर्धारा घालते, पण आज तर असा भयावह आवाज मी कधी ऐकला